नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्या मराठीमध्ये खूप चांगल्या म्हणी आहेत. मी ज्या मध्ये सांगत असतो, एक म्हण अशी आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. म्हणजे ज्या पाण्याला खोली असते त्या पाण्याचा आवाज फारसा येत नाही, पण जेव्हा पाणी उथळ असतं तेव्हा त्या पाण्याचा आवाज अधिक येतो, असं आहे ते. पण हा विषय जेव्हा आपण आपल्या जीवनात आणतो तेव्हा त्याचा साधा सोपा सरळ अर्थ इतकाच असतो की ज्या माणसामध्ये खोली नसते, आशय नसतो, असा माणूस ओरडाआरडा जास्त करतो. आणि नेमकं असं होताना आजकाल आपण फार बघतो. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, तुमचे नाना पटोले, संजय राऊत, रोहित पवार, सुप्रियाताई सुळे, तुमचे जितेंद्र आव्हाड, अशी मंडळी आपण वारंवार टी व्हीवर बघतो. ते जे जे बोलतात, जे जे करतो म्हणतात, त्यातलं कवडीचंही काही यशस्वी होत नाही. आणि आपण काय बोललो ते आज विसरून नवीन काहीतरी एक पुढे सोडण्याचा उद्योग सातत्याने चालू असतो. हे आपल्या अनुभवातलं आहे. त्याचाच अर्थ उथळ पाण्याला खळखळाट फार. तुम्हाला आठवत असेल की अवघ्या 2 वर्षापूर्वी संजय राऊत मोठ्या फुशारक्या मारत होते की 25 वर्ष भाजपने महाराष्ट्रात सत्तेत येण्याचा विचारसुद्धा करू नये, स्वप्नसुद्धा पाहू नये. काही महिन्यात त्यांची सत्ता गेली आणि गेली 1.5 वर्ष ते स्वप्नातच सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि परत एकदा सत्तेवर येणार असंही म्हणतात. तेव्हा उथळ पाण्याला खळखळाट फार याचा अर्थ तो असतो, आपल्या पक्षात फूट पडली नाही असं सुप्रियाताई तावाने सांगत होत्या. त्याच सुप्रियाताई आता निवडणूक आयोगाच्या सुनावण्या चालू आहेत, पक्षातल्या फाटाफुटीविषयी तिकडे अगत्याने हजेरी लावत आहेत. मग तिथे पहिलं तत्काळ का सांगत नाही की अहो तुम्ही पहिलं ह्याचं उत्तर द्या की पक्षात फूट पडली असं तुम्हाला का वाटतं निवडणूक आयोगाला? पण तिकडे गुपचूप जात आहेत. तुमचा जर आत्मविश्वास असता की पक्षात फूट पडलेली नाही, तर सुप्रियाताई किंवा शरद पवार यांना निवडणूक आयोगाच्या कुठल्याही सुनावणीला हजर राहण्याची गरजसुद्धा वाटली नसती. ज्या प्रकारे शिवसेनेत फाटाफूट झाली आणि निवडणूक आयोगाकडे तो मामला गेला, त्यावर बरीच सुनावणी झाली आणि अखेरीस निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्याच गटाला पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह देऊन टाकलं. त्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे, जेव्हा वाद आरंभीच्या काळात होता तेव्हा दोन्ही गटांना वेगवेगळी नावं घ्यायला लावलेली होती आणि दिलेली होती. निवडणूक चिन्हसुद्धा वेगवेगळी दिलेली होती. एकनाथ शिंदे यांच्या गटाला लगेच आलेल्या पोटनिवडणुकीत लढायचं असेल तर ढाल तलवार ही निशाणी दिली होती आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला पेटलेली मशाल हे चिन्ह दिलेलं होतं. एकाला बाळासाहेबांची शिवसेना आणि दुसऱ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी 2 नावं निवडणूक आयोगाने बहाल केली होती. पण कित्येक महिन्याच्या सुनावणीनंतर सगळ्या वकिलांचे युक्तिवाद आणि पुरावे तपासल्यानंतर निवडणूक आयोगाने निर्विवादपणे एकनाथ शिंदे यांचा गट म्हणजेच खरी शिवसेना आहे असा निर्वाळा देऊन टाकला आणि त्यांना शिवसेना हे नाव दिलं. तसंच धनुष्यबाण ही निशाणीसुद्धा देऊन टाकली. आता प्रश्न असा आहे की त्याच प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडलेली आहे त्याचा निकालसुद्धा अजितदादांच्या बाजूने जाणार. कारण एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय गेला तसाच तो आमदारांच्या संख्याबळावर अजितदादांबरोबर जाणार का, हा प्रश्न आहे. आणि तशी पाल मला वाटतं शरद पवारांच्या मनातसुद्धा चुकचुकलेली आहे. ही गेला, पक्ष आपल्या हातून गेला. नवं नाव नवचिन्ह घेऊन काम केलं पाहिजे. हे शरद पवारांनी
आपला पक्ष फुटण्याच्या आधी बोलून टाकलेलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर. गेल्या मे महिन्यामध्ये, मला वाटतं मे महिन्यामध्ये असेल किंवा फेब्रुवारीमध्ये, आता नेमका महिना आठवत नाही, पण ज्यावेळेला निवडणूक आयोगाने स्पष्टपणे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने कौल दिला आणि पक्षाचं नाव आणि निशाणी ही एकनाथ शिंदे यांना देऊन टाकली, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी खूप आगपाखड केली होती. त्यांचे पुत्र आणि सहकारी यांनी हातपाय आपटून झाले आणि सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरुद्ध याचिका दाखल केली होती. तेव्हा शरद पवार काय बोलले होते? उद्धव ठाकरे यांना शरद पवारांनी काय सल्ला दिला होता आठवतं मित्रांनो? सोपा सरळ सल्ला दिला होता की विसरून जा. आजपर्यंत असं अनेकदा झालं आहे, पक्षाचं नाव बदललं आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह बदललं म्हणून निवडणुकीवर फारसा परिणाम होत नाही. काँग्रेस पक्षात दोनदा फूट पडली, बैलजोडी ही निशाणी होती ती गेली आणि इंदिरा काँग्रेस यांना गाय वासरू हे चिन्ह मिळालं, त्यावर निवडणुका लढवल्या, इंदिराजींनी जिंकल्या. परत 10 वर्षानंतर कधीतरी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि गाय वासरू निशाणीसुद्धा गेली, हाताचा पंजा आला म्हणून निवडणुकीवर परिणाम झाला नाही. तेव्हा रडत मरत कोर्टाच्या पायऱ्या झिजवत बसण्यापेक्षा नवं नाव आणि नवं चिन्ह घ्यायचं आणि कामाला लागायचं. पक्ष वाढवायचा असतो, त्यासाठी लागलं पाहिजे कामाला, असा सल्ला शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना दिला होता. आणि दुर्दैव बघा मित्रांनो, काही महिन्यातच आपलाच सल्ला आपल्याच गळ्यात माळ बनून पडेल याची शरद पवारांना अपेक्षा नसावी किंवा असावी, आणि झालेलं आहे तसं. त्यामुळे आज शरद पवारांनाच निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव आपल्याला मिळावं म्हणून निवडणूक आयोगाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. अर्थात ज्या दिवशी 2 जुलैला अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली किंवा शरद पवारांचं नेतृत्व झुगारलं आणि वेगळी चूल मांडली, त्या दिवशी खुद्द शरद पवार काय म्हणाले होते की जे व्हायचं ते होईल, मी पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह यासाठी कोर्ट कचेऱ्या करणार नाही. अगदी प्रामाणिकपणे शरद पवार बोलले होते, कारण प्रामाणिकपणे ते फक्त खोटं बोलू शकतात. जे करणार नाही हे छाती ठोकपणे शरद पवार बोलतात, आणि बोलतात ते करत नाहीत आणि करतात ते बोलत नाहीत. हेच शरद पवारांचं चारित्र्य आहे. आणि म्हणून त्यांनी 2 जुलैलाच सांगून टाकलं होतं की मी कुठल्याही कोर्ट कचेरीच्या भानगडीत पडणार नाही. त्यामुळे अनेकांना वाटलं होतं की जो सल्ला उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी दिला आहे त्याचं प्रामाणिक पालन शरद पवार करतील, पण इतकं प्रामाणिकपणे आपलेच शब्द खरे करणं हे शरद पवारांच्या आवाक्यातली गोष्ट नसते. आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंना सल्ला दिला किंवा 2 जुलैला अजितदादा गेल्यानंतर जे काय बोलले ते करायचं नव्हतं, ही काळ्या दगडावरची रेघ होती. आणि म्हणूनच आता मी बघतोय की निवडणूक आयोगात त्या निवडणुका पक्षाचं नाव आणि चिन्ह यासाठी शरद पवार खेटे घालत आहेत. गरज आहे का मित्रांनो? गरज आहे का? आपण अगदी आधीच्या केसकडे बघू. शिवसेनेमधली जी फाटाफूट होती त्याविषयी निवडणूक आयोगामध्ये जे युक्तिवाद, वाद आणि सुनावणी चालू होती तेव्हा उद्धव ठाकरेसुद्धा दिल्लीला फिरकले नव्हते. त्यांची बाजू मांडायला अनिल परब असतील, तुमचे अनिल देसाई असतील, हे त्यांचे निकटवर्ती सहकारी गेलेले होते. अरविंद सावंत होते, पण उद्धव ठाकरे गेले नाहीत. पण शरद पवारांच्या उतावळेपणाकडे बघा, ते स्वतः प्रत्येक ठिकाणी जातात. निवडणूक आयोगात तुमची बाजू तुम्ही मांडायची नाही आहे, वकील मांडणार आहेत आणि वकीलच मांडत आहेत. अगदी उद्धव ठाकरे असो, एकनाथ शिंदे असो, यांची बाजू वकिलांनीच मांडली होती. पण उद्धव ठाकरे तिकडे फिरकले नाहीत, त्यांचे सहकारी गेले. आणि एकनाथ शिंदेसुद्धा निवडणूक आयोगात फिरकले नाहीत, कोर्टात गेले नाहीत.
त्यांचे वकील आणि त्यांचे सहकारी या दोन्ही ठिकाणी आपली बाजू मांडत आहेत. आपण जाण्याची गरज नसते, कारण आपण कायद्याचे जाणकार नाही. कायद्यातली जी गुंतागुंत असते ती उलगडणं आपल्या वाक्यातली गोष्ट नाही. हे या नवख्या पोरांनासुद्धा कळतं आहे, शरद पवारांना कळत नाही. मला कळलेलंच नाही, दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा झालं. शरद पवार निवडणूक आयोगात सुनावणीला गेले. सुनावणीला जाऊन काय करणार आहात, काय तुम्ही काय करणार आहात? एकनाथ शिंदे गेले नव्हते, कारण एकनाथ शिंदेंना आत्मविश्वास होता. उद्धव ठाकरेंना सुद्धा आत्मविश्वास होता, भले त्यांची केस फेटाळली गेली, पण आपली बाजू आपल्यापेक्षा वकील चांगले मांडतात, त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. पण शरद पवार यांचा स्वतःवर विश्वास नसेल तर वकिलावर तरी विश्वास कुठला असणार? म्हणून ते जातीनिशी निवडणूक आयोगात सुनावणीला हजर आहेत. आणि मग गेल्या वेळेसारखंच अजितदादा गटाने सादर केलेली ॲफिडेव्हिट खोटी आहेत, ती कोण स्विगीची, झोमॅटोचे डिलिव्हरी बॉयची आहेत, वाटेल ते बाहेर सांगण्यात आलं, ते सोडून द्या. मुद्दा असा आहे मित्रांनो, की शरद पवार सुनावणीला गेलेच का? एवढा हट्ट काय आहे? आणि सुप्रियाताई मारे अगदी तोंडवर करून सांगतात, 80 वर्षाच्या बापाला एकटा कोर्टात जाऊ देणार नाही, म्हणून सुप्रियाताईसुद्धा सोबत जातात. अरे एकटा जाऊ देणार नाही तर घरात रोखणं तरी शक्य आहे ना. या वयात अशा ठिकाणी जाऊ नये, अधूनमधून प्रकृती बिघडते. धाकट्या भावाच्या घरी दीपावलीसाठी जमल्यानंतर तिथेसुद्धा डॉक्टर तपासायला यावे लागतात. इतकी जेव्हा प्रकृती नाजूक आणि वाईट आहे, तेव्हा निवडणूक आयोगाच्या सुनावणीला जाण्याची गरज आहे का? मित्रांनो, हे मी काय गमतीमध्ये बोलत नाही. माझंसुद्धा कुटुंब दिल्लीत आहे. कधीतरी 2 आठवड्यांनी, 3 आठवड्यांनी, महिन्यांनी दिल्लीला जातो आणि 2-4 दिवसांनी परत येतो. तेव्हा जाता येताना होणारी दमछाक माझी जी आहे ती माझ्या वयात सोसत नाही मला. शरद पवार माझ्यापेक्षा 8 वर्षांनी मोठे आहेत. का माणूस इतकं स्वतःच्या शरीराला वापरून थकून गेलेल्या शरीराला इतक्या यातना का देतो हे कळत नाही. आणि गरज असेल तिथे केलंच पाहिजे. म्हणजे मी गेलो की माझीसुद्धा सुरक्षा तपासणी होते, सामान उघडून दाखवावं लागतं, हे सगळं करावं लागतं, मला मान्य आहे. पण माझं कुटुंबच अख्खं तिकडे आहे, तर 2-3 आठवड्याने त्यांच्या भेटीला जावं लागतं. जाण्या येण्याचा सगळा उपद्व्याप आणि त्रास काढावा लागतो, तो मी करतो. कारण माझ्या जागी दुसरा कोणी जाऊन चालणार नाही आहे. शरद पवारांना निवडणूक आयोगात जाण्याची गरज काय आहे सुनावणीसाठी? आणि तुम्हाला गरज असेल तर मग अजितदादा ही अदर पार्टी आहे. अजितदादा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला नाही, सगळ्या पक्षाने मिळून माझी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे आणि माझाच पक्ष खरा आहे असा दावा ठोकलेला आहे. ते अजितदादा आत्तापर्यंत एकदाही निवडणूक आयोगाच्या सुनावणीला गेल्याची बातमी आपण बघितली नाही. हां, प्रफुल्ल पटेल वगैरे त्यांचे सहकारी असतात. मग शरद पवार तरी का जातात? सुप्रियाताई गेल्या पुरेसं आहे, जितेंद्र आव्हाड गेल्या पुरेसं आहे, बाकीचं काम वकील सांभाळणार आहेत. पण मित्रांनो, आत्मविश्वास नावाचा एक प्रकार असतो. आत्मविश्वास अजितदादांच्या मध्ये तो आत्मविश्वास ठासून भरलेला आहे आणि म्हणूनच त्यांना धावत पळत निवडणूक आयोगाच्या सुनावणीला आपण हजर राहिलं पाहिजे याची गरज वाटत नाही. नाहीतर पक्ष हातातून निसटेल याची भीती वाटत नाही, जी शरद पवारांना वाटते. शरद पवारांच्या मनामध्ये जी धगधग चालू आहे की शिवसेनेसारखाच जर निवाडा झाला तर आपण 25 वर्ष वेगवेगळ्या कसरती करून उभा केलेला पक्ष बघता बघता आपल्या हयातीत आपल्या डोळ्यासमोर आपल्या हातून हिसकावून घेतला जाईल. बाळासाहेबांचा पक्ष त्यांच्या पुत्राने गमावला, पण निदान त्यांच्या हयातीत नाही गेला. शरद पवारांना आपल्या हयातीत आपला पक्ष आपल्या हातून निसटणार याची भीती भेडसावते आणि आपल्याला पक्षाचा
नाव आणि चिन्ह मिळणार याविषयी अजितदादा नुसते निश्चिंत नाहीत, तर आत्मविश्वासाने भरलेले आहेत. म्हणूनच योग्य वकिलांकडे काम सोपवून ते इकडे महाराष्ट्रातच आपलं काम सांभाळत आहेत. ना दिल्लीला धावत आहेत, ना आणखीन कुठे वकिलाच्या भेटीगाठी करत आहेत. पण शरद पवार बघा, निवडणूक आयोगात जात आहेत, बाहेर येऊन पत्रकार परिषद घेतात. पत्रकार परिषदेतून किंवा पत्रकारितेत आणि मीडिया ट्रायलमधून कुठलाही न्याय मिळत नसतो, अधिकार मिळत नसतो. हे शरद पवारांना कधी समजणार आहे? कधी समजणार आहे? मित्रांनो, हे सगळं बोलताना दया येते, वाईट वाटतं. ज्या आत्मविश्वासाने 6 दशकापूर्वी सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात उडी घेतलेला माणूस नको नको त्या कसरती आणि कोलांट्या उड्या मारत इथपर्यंत येऊन पोहोचला आणि त्यांना कोणी संपवलेलं नाही. शरद पवारांचं सगळ्यात मोठं नुकसान खुद्द शरद पवारांनी करून टाकलेलं आहे. मित्रांनो, आपण मुंबई कशाला म्हणतो, आपण दिल्ली कशाला म्हणतो? एक विशिष्ट शहर आहे, एक विशिष्ट बिंदू आहे. नकाशावर तो बिंदू शोधला की तुम्हाला दिल्ली सापडते. पण तो बिंदू जर सातत्याने हलत राहिला तर दिल्लीला कोणाला जाता येणार नाही. कारण दिल्ली कुठे आहे हे एक ठामपणे ठरवावं लागतं, खुंटा मारावा लागतो. त्या शरद पवार म्हणजे काय याचा खुंटा मारता येत नाही. शरद पवार आज सकाळी शरद पवार असतात, संध्याकाळी शरद गोविंद पवार होतात, परवा आणखीन कुणबी होतात, आज मराठा असतात. शरद पवार म्हणजे काय हे खुद्द शरद पवारांनाच सापडलेलं नाही. आणि म्हणून मग अशा सुनावणीच्या वेळेला मनात धाकधूक चालू असते. आपण जे काय केलं, समोरचा पक्ष जे काय आरोप करतोय त्यातून सगळं आपल्यावरच उलटणार नाही ना, याची भीती शरद पवारांना निवडणूक आयोगाच्या प्रत्येक सुनावणीला हजर राहायला भाग पाडते. ज्याविषयी एकनाथ शिंदे असोत, उद्धव ठाकरे असोत, अजितदादा असो, या पुढच्या पिढीतली पोरंसुद्धा आत्मविश्वासाने भारलेली आहेत. आणि 85चं वय व्हायला आल्यानंतर शरद पवारांमध्ये आत्मविश्वासाचा मागमूस उरलेला नाही. तरी नाही आपलं नाणं बाजारात आजसुद्धा खणखणीत चालतं असं म्हणणाऱ्या कन्येच्या आहारी जाऊन शरद पवारांनी आपल्या 6 दशकाच्या कारकिर्दीचं वाटोळं करून घेतलेलं आहे. वाटोळं करून घेतलं आहे. जे काय आपण बघतो निवडणूक आयोगात चाललं आहे त्याचं वाईट वाटतं, पण पर्याय नसतो. शरद पवारांमध्ये तो आत्मविश्वास उरलेला नाही. आत्मविश्वास उरलेला नाही. आणि त्यांच्या हातून सगळा पक्ष जाणार आहे त्यांनाही माहिती आहे. त्यांनाही माहिती आहे. आणि अजितदादा ज्या प्रकारे निवडणूक आयोगाकडे फिरकतसुद्धा नाहीत, त्यामुळे शरद पवारांच्या मनातली धडधड अधिक वाढलेली असू शकते. आणि मग जे होणारच नाही आहे, जो आत्मविश्वासच नाही आहे, त्याचा खळखळाट अधिक दाखवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर पत्रकार परिषदा घ्याव्या लागतात. ज्या कुठच्या गावात खेड्यापेड्यात जातील तिथे 4 कॅमेरेवाले जमून पत्रकार परिषदसुद्धा शरद पवारांना घ्यावी लागते. ही पाळी आपल्यावर आपणच आणली हे सुद्धा शरद पवारांनी विसरता कामा नये. मी नेहमी असं म्हणतो की तुमचा शत्रू तुम्हाला संपवू शकत नाही. जोपर्यंत तुमच्या शत्रूशी तुम्ही सहकार्य करत नाही, कोऑपरेट करत नाही, तोपर्यंत तुमचा शत्रू तुमचा बाल बाका करू शकत नसतो. तुम्ही कुठली तरी चूक करताय, त्या चुकीवर नजर ठेवून टपून बसलेला, दबा धरून बसलेला असतो तो तुमचा शत्रू असतो. आणि उत्साहाच्या भरात तुम्ही कधी ना कधी चूक करणार आणि त्याची शिकार होणार. याचा त्या शिकाऱ्यामध्ये आत्मविश्वास असतो. शरद पवार आयुष्यभर शिकार करत गेले तेव्हा त्यांना गंमत वाटत होती. आता ते सगळं नेमबाजीचं कौशल्य गेले आणि तेच वारंवार शिकार व्हायला लागलेत. समजावण्यासारखा कोणी उरलेला नाही.
जे समजावणारे होते ते समजावून कंटाळून निघून गेलेत. त्यामुळे आपण आहोत हे दाखवण्यासाठी उथळ पाण्याचा खळखळाट करण्याखेरीज पवारांना पर्याय उरलेला नाही. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.